पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यात वारकऱ्यांच्या अंगावर मांसाचा तुकडा फेकल्याचा आरोप। संत ज्ञानेश्वर संत तुकारामांची पालखी कॅम्प परिसरात मार्गस्थ होत असतानाचा हा प्रकार। संबंधित महिलेवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाज। पुण्यातील सिंहगड रोडवरील खानापूरमध्ये गुंडांचा हैदोस। सराईत गुंडांचा गावठी पिस्तूल कोयते घेऊन हैदोस। गुंडांकडून 14 वाहनांची तोडफोड, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल। पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी। वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी वाघोलीपर्यंत विस्तारीकरण होणार। पुण्यामध्ये सर्व वाहतूक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। शहर वाहतूक विभागामध्ये मोठ्या प्रमाणात खांदेपालट। 31 वाहतूक पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या। पोलीस आयुक्त अमितेश कुमारांचे बदलीचे आदेश। पुण्यामध्ये पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचं काम संगनमतीनं दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या 16,519 पुलांपैकी केवळ 451 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट। उर्वरित 14,375 पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवर प्रश्नचिन्ह। शेतजमिनींच्या वाटपाच्या संदर्भात या पत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क आता माफ करण्याचा निर्णय। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। सरकारी कार्यालयांमध्ये वाढदिवस आणि वैयक्तिक समारंभांवर बंदी। महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाचा मोठा निर्णय। सर्व अधीनस्थ कार्यालयांना सुद्धा हे आदेश लागू असणार। किरकोळ बाजारात अंडींचे दर आता 78 ते 90 रुपये डझनपर्यंत पोहोचले। पुण्यात अंड्यांचे दर हे 15 दिवसात 84 रुपयांवर तर 5 वर्षात सर्वोच्च पातळीवर हे दर गेल्याची चर्चा।